मांजर काय बघता आता बोटी बंद आहेत ना? हो बंद आता नाही बंद घे ना बघ कितीची देतात आधी 50ची काढू दे जास्त नकोय कारण कोण खाणार आहे मी आणि समीरच आहे. हा समीर खातो काय पण ती परवाची ताजी ताजी नव्हती नाही कितीची बस झाली मग बस झाली एवढी कारण कोण खाणार नाहीये दे 50 रुपये आता जात नाहीत ना बोटी त्यामुळे आता मासे नाही ना आजच मिळाली काय मस्त ताजी ताजी ही मांजरा बघा किती हावरी ती टकल्या घालण्यात आहे ना बघा बघा काय करतात ते. आता आम्ही ताजी ताजी खाऊ मी कालपासून बडबडते काल म्हटलं मोदकं घेतलीत मी ती मोदकं सुकटवणी सारखं लागलं कारण ती ताजी असतील ना तर त्याचं अर्क चव पण सारामध्ये उतरते आणि ते चव पण चांगली नव्हती साराला. हा बर्फाची आता बोटी जात नाहीत ना हा खाऊन बघते हो ही 50 रुपयाची मस्त दिली आहे ताजी ताजी हो पण ती आता ताजी ताजी नाही ना जास्त होती का. चलो ताजी ताजी मोदक काय काचक आता आम्ही चुलीवर बनवतो चूल पेटवली आहे कारण आता जून महिन्यामध्ये काय मिळत नाही ना ताजी मच्छी आपण मच्छीवाल्या घेऊन येतात त्या पण ती बर्फातली मच्छी असते आणि ही आता ताजी ताजी मच्छी मिळालेली आहे आणि आम्ही चुलीवर बनवतो. चलो ताजी ताजी मच्छी बर्फातली नाही आता ताजी ताजी मच्छी खायची आहे दूर बघ एवढा झालाय. आता रात्र झालेली आहे आणि आम्ही रात्रीची ही मच्छी बनवतोय ताजी ताजी मच्छी. मोदक आहेत की काचक आहेत काय माहिती काचक सगळं इथे आणलं सामान तेल मसाला कोकम मीठ सगळं एकदाच आणलं. आता रेसिपी तर आमची एकदम सोपी असणार आहे पण ताजी ताजी मच्छी असल्यामुळे अगदी सोपी तिखट मसाला टाकून बनवलेली ही काचकं खूप टेस्टी लागणार आहेत. दूर आहे खूप बाकीचा मी इथे बघतो विजलं तू पेटवतो. चला तेल लसूण होते ना तेल टाक तेल टाकलं कधी टाकूनच आणलं होतं तेल टाकून त्याच्यामध्ये लसूण टाकलीये धूर खूप येतोय ताजी मच्छी आणि ती पण चुलीवर बनवली त्यामुळे आता खूप टेस्टी लागणार आहेत. चुलीवर बनवल्यामुळे पण वेगळीच चव उतरते त्या मच्छीमध्ये. ही बघा साफ करताना पण खूप वेळ लागला मला कारण यामध्ये अतिशय काटे आहेत आणि छोटी छोटी मच्छी आहे ती साफ करायलाच केवढा वेळ लागला. अश्विनीला म्हटलं चुलीवरच बनव म्हणून तिने खास ही चूल पेटवली माझ्यासाठी. लसूण अजून लाल नाही झाली अशी लाल सर व्हायला पाहिजे ना लसूण चांगली कापायला पाहिजे. बघताना आवडतं खाताना
झाली लसूण लाल झाली, होत आली लाल. सपोर्टला नाही राहू दे टाक आता. ही पेटवायला पाहिजे, ही पेटवायला पाहिजे ही छोट्या त्याला कापू दे 15. जरा टाक ना, तेल कमी झालं. काय भरपूर आहे तेलकट होत. 2 चमचा टाकलाय. हा मी तुला करते फोन, आईचा फोन आलाय. ठेवतो बाय. मी करते फोन तुला. मसाला नंतर कापतं टाकली. मसाला अजून जरासा टाक, कोथिंबीर पण टाक वरती मस्त. थोडंसं पाणी. टाक मसाला. बस 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 नको. आणि कोकम कोकम मीठ पण टाकायचं आहे ना. आता ती खाल्ल्यावरच कळेल काय आहे, ताजी आहे कशी आहे. मस्त आहे. ती तर बोलली ना ताजी ताजी पागून आणलेली आहे. मीठ टाकलं. कधी टाकलं. साधी आणि सोपी पद्धत, आणि ही छान लागते साधी बनवलेली, कारण ही ताजी आहेत. त्याच्यामुळे अशी मीठ आणि मसाला आणि कोकम घालून टाकली ना तरी मस्त टेस्ट उतरते त्याच्यामध्ये. आणि जर ताजी नसेल ना मच्छी तर तुम्ही त्याच्यात किती काय पण टाका, मसाला चांगला टाका, वाटण टाका, त्याला चव नाही लागत. पाणी बसतं एवढं त्याच्यात. बस बस आता ते शिजणार मस्त. काय नको एवढंच. चलो मस्त सुकली. आता त्याच्यात कोथिंबीर थोडीशी वरती. हा 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 काय मस्त सुगंध येते. वा छान. आणि ती पण चुलीवर बनवलेली. वा छान 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 मस्त शिजली ना. वा छान मस्त. कधी एकदाही खाते असं झालंय मस्त. तर जेवण रेडी आहे. अश्विनी वाढतेय. हे माझं जेवण. बघा जेवणात काय काय आहे. भाकरी आहे नाचणीची, मसूरची डाळ आहे, भात आहे, वांग्या बटाट्याची भाजी, अंड्याचं ऑमलेट आहे आणि काचकं. तर मंडळी मी आता खाऊन बघते काचकं. बघा ताजी ताजी आहेत का मला बघायची. फक्त काय माहिती का याच्यामध्ये काटे भरपूर असतात. मोदकं जी असतात ना त्याच्यात काटे नसतात आणि याच्यात काटे असतात थोडेसे, म्हणून खाते मी. हा 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 खरंच हा त्या बाईने सांगितल्याप्रमाणे खरंच ताजी आहेत एकदम मस्त. अश्विनी
खरंच एकदम ताजी ताजी आणि कोथिंबीर वगैरे टाकली आहे ना आणि चुलीवर बनवलेली इतकी छान लागते ना. वा. चाटतच राहावं असं वाटतं. छान खरंच. म्हणजे मोदकं असतात ती थोडीशी वेगळी असतात, त्याला काटे एवढे नसतात पण ह्याला खूप काटे असतात. पण ही जी आहेत ना काचकं म्हणतो आपण याला, या छोट्या मच्छीला मोदकासारखीच दिसते, पण ही मच्छी आहे ना केवळ पावसाळ्यातच मिळते आणि ही कशी एकदम समुद्रात नाही मिळत तर खाडीमध्ये मिळते, तर त्यामुळे ही पागून आणलेली आहेत. मस्त आहेत, जेवायला या. फक्त आणि फक्त पावसाळ्यात जास्त इथे खायला मिळतात. आणि कसं यावेळी इतर मच्छी नसते त्यामुळे या मच्छीला खूप डिमांड असतं आणि त्या मच्छीवाल्या बायका मग अशा घरोघरी जाऊन ही मच्छी विकतात. पावसाळा आहे त्यामुळे तुम्ही मच्छी खाऊ नका, कुठली मच्छी खाऊ नका जी मिळते आपल्याला मार्केटमध्ये ती, कारण ती एक एक महिन्याची असते, बर्फामध्ये ठेवलेली असते. तर त्या दिवशी अशीच आम्ही मोदकं मच्छी आणली होती. मला वाटलं मस्त मी बनवेन, पण ती काय मच्छी म्हणजे माझा मूडच गेला, कारण मी खाल्ली ना तर पूर्ण त्याच्यामध्ये किती त्याला मस्त वाटण वगैरे लावलं होतं पण काहीच उपयोग नाही झाला. आता ही कशी साधीच आहे मच्छी, पण यामध्ये वाटण नाही, काय नाही काय नाही, मस्त तेलामध्ये फक्त लसूण टाकून परतवलेली मसाला कोकम एवढं मस्त ना खरंच खायला या. तर खालात ना तरी काचकं नक्की खा, पण खूप काटे असतात तेव्हा खाताना जपून, की खाताना पण काटे लागू शकतात. पण नितीन ते बरोबर खातात. चला बोलते, तुम्ही पण घरी काचकं बनवून खावा. तर आता मी जेवून घेते, तुम्ही पण जेवून घ्या. तुमच्या मिसेसला किंवा तुम्ही स्वतः तुमच्या मुलांना, म्हणजे जे कोण व्हिडिओ बनवतायत ना बघतायत ना त्यांना मी सांगते घरी बनवा आणि खा अशी मच्छी मस्त. तर मी आता हा व्हिडिओ इथे स्टॉप करते. पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आता मी जेवते.